नमस्कार. संस्कार सौमायेची अँड व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुकवलेल्या खाऱ्या सुरमईची रेसिपी दाखवणार आहे. चला आपण सुरुवात करूया. हे पहा, हे तांदळाचं पीठ 1 चमचा घेतलेला आहे. कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, लसूण, आलं, घरगुती लाल तिखट, कढीपत्ता आणि ही बघा सुकवलेली सुरमई असते, मीठ लावून सुकवलेली सुरमई असते. त्याची आपण आता रेसिपी बनवूया. चला, सर्वात प्रथम आपण एका बाउलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे. खूप गरमही पाणी नाही घ्यायचं आहे, अगदी कोमट पाणी. बाउलमध्ये सुरमई घातलेली आहे, त्यावरती आपण हे कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशी सुरमई धुवून घ्यायची आहे. कारण त्या सुरमईला मीठ लावलेलं असतं आणि हळुवारपणे अशी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची, म्हणजेच मीठ काढण्याचा प्रयत्न करायचा. कारण की आपण जर का चांगली स्वच्छ जर नाही धुतली तर मग मीठ तसंच राहणार आणि मग भाजी आपली खारट होणार. म्हणून आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी सुरमईचे तुकडे जे आहेत ते धुवून काढायचे. हे बघा, 1 पाण्याने धुवून झालेलं आहे. आता दुसरंही पाणी आपण घेत आहोत. कोमटच पाणी आहे हे सुद्धा. आणि स्वच्छ अगदी 2 ते 3 पाण्याने धुवून नंतरच आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे. सुरमई 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे. मसाले दाखवते. आलं, 2 हिरवी मिरची आणि लसूण. चला मिक्सरला वाटून घेऊया. आता इकडे फोडणी घालूया. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तेल घालू शकताय. त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा ॲड केलेला आहे. आता 2 ते 3 मिनटं कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण मीडियम गॅसवरती फिरवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटं फक्त आपण फिरवत राहायचं आहे. कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं ते ॲड करून ते सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर तुम्ही जेवढी जास्त घालाल तेवढं आपला रस्सा खूप छान होणार आहे. आणि त्यानंतर आपण टोमॅटोही ॲड करून घेतलेले आहे. आता त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. हळद पावडर छोटा 1 चमचा, धणा पावडर 1 चमचा, कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा. तुम्हाला एवढं मसाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकताय, पण आमचा मसाला तिखट नसतो म्हणून आम्ही 1 चमचा घेतो. आणि मोठे 2 ग्लास भरून ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे. गरमच पाणी ॲड करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, थंड पाणी कधीही ग्रेव्ही बनवायची असेल तर ॲड करायचं नाही आहे. उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवून, आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण सुरमई त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. हे बघा, या प्रकारे आपण सुरमई ॲड करून घ्यायची आहे. आता बारीक अशी उकळी यायची आपण वाट बघायची आहे. हे बघा, थोडीशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा जे पीठ घेतलेलं होतं तांदळाचं ते आपण चिंचेच्या कोळमध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. काळजी घ्यायची की पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये आणि सारखं मिक्स करत राहायचं. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण या ग्रेव्हीमध्ये हे पीठ आणि चिंचेचा कोळ ॲड करून घ्यायचा आहे. हे पहा, या प्रकारे असं आपण आता लगेचच ॲड करून घेऊया. म्हणजे कसं आपली ग्रेव्ही पातळ होत नाही, जाडसर होते. लक्षात असू द्या, या 1 चमचा पिठामुळे ग्रेव्हीला जाडसरपणा येतो, म्हणजेच घट्टपणा येतो. तर आपण हे 1 तांदळाचं पीठ, ही सिक्रेट तुम्हाला एक माझी टीप आहे, ठीक आहे. आता 1 मिनटं ढवळल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं आपल्याला सुरमई शिजायला लागणार आहे. हे पहा, बरोबर मला 6 मिनटं लागलेली आहे. मिडियम गॅसवरती मी ही ग्रेव्ही आणि सुरमई शिजवून घेतलेली आहे. सरते शेवटी आपण त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. पण आपण सुरमई शिजली की नाही हे अगोदर बघूया. चला बघूया आपण हाताने दाबून सुरमई शिजली की नाही ते. हो, शिजले गेलेली आहे. बघू शकताय कवच कसं निघालेलं आहे वरचं. आता गॅस बंद करून 2 मिनटे झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर
2 मिनटे आता झालेली आहे आणि आता आपण सर्व करूया. चला, वाव, मस्तच आणि किती सुंदर आपली सुरमई ग्रेव्ही रेसिपी झालेली आहे. बघू शकताय, सुरमई कढी म्हणा, मच्छी कढी म्हणा, खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी झालेली आहे. हे पहा, किती सुंदर दिसत आहे आणि किती छान दिसत आहे. बघू शकताय, अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी सुकवलेल्या सुरमईची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.